विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थ्यांचे पालक या सगळ्यांचं मी सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये स्वागत करतोय. हा व्हिडिओ बनवायची वेळ आली तेव्हा जेव्हा एका पालकांनी मला हा प्रश्न विचारला. ओके, काय प्रश्न आहे बघा, की सीईटी पेपर सुद्धा लीक होईल का? मी त्या पालकांना विचारलं, की नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? तर तेव्हा उत्तर आलं, की सर फिजिक्सचा पेपर ना कुणीतरी लीक केला होता. ओके. कुणीतरी फिजिक्सचा पेपर लीक केला होता. मी त्यांना म्हणलं, "असं काहीही नाहीये. असं काहीही नाहीये. लक्षात घ्या, की काही शिक्षकांनी गेस क्वेशन्स केले होते. ओके. त्यातले आले. याचा अर्थ तो पेपर लीक झाला असं नाही." अरे पण पालक, स्टुडंट विचारतायत. माझा एक स्टुडंट आहे, तो फायनल इयर इंजिनिअरिंगला आहे. त्याचा छोटा भाऊ-बहीण वगैरे असेल. त्याचा पण सेम प्रश्न, की "सर हे असं झालं होतं का? असं होईल का?" ॲक्चुअली जेव्हा त्याच्याकडून प्रश्न आला, तेव्हा मी त्याला लगेच म्हणलं, "अरे, सीईटीची एक्झाम ऑनलाईन आहे." बघा मी काय सांगतो नीट ऐकायचं लक्षात घ्या आता. पहिल्यांदा मी सीईटी सेलचे मनापासून आभार मानतोय, की तुम्ही ऑनलाईन एक्झाम घेताय. सिरियसली, सिरियसली. कारण ऑनलाईन एक्झाममध्ये ऐका आता नीट. ऑनलाईन एक्झाममध्ये एक शिफ्ट नाहीये बाळांनो. सीईटीची एक्झाम जेवढे दिवस चालणार आहे ना, सीईटीची एक्झाम जेवढे दिवस चालणार आहे, त्या प्रत्येक दिवसात 2-2 शिफ्ट असतात. 9 ते 12, 2 ते 5. मग हे जे काही ठराविक काही लोक आहेत जे पेपर लीक करण्यात एक्सपर्ट असतील, म्हणजे गेस करण्यात, ते सीईटीचं नाही गेस करू शकत. कसं गेस करणार? मला खरोखर पुन्हा दुसऱ्यांदा मी आभार मानतो सीईटी सेलचे. का? तुम्ही जे सीईटीची एक्झाम सुरू केलेली आहे. सिरियसली आमच्या वेळेस फक्त बोर्डची एक्झाम होती आणि पीसीएम त्या ग्रुपमध्ये ज्याला चांगले मार्क पडतील त्याला चांगलं कॉलेज आणि त्यातही प्रॉब्लेम काय व्हायचा, की हजारो मुलं एकाच मार्कावर असायचे. ओके. म्हणजे बघा 300 मार्काचा ग्रुप. ओके. आणि 280 मार्क पडलेत फॉर एक्झाम्पल समजून घ्या. तर असे 1000 मुलं असणार. मग त्यात मॅथ्स कुणाचं जास्त आहे त्याला टॉप प्रायोरिटी. ओके. मॅथ्समध्ये पण इक्वल मार्क असणारे असणार. मग फिजिक्सला प्रायोरिटी असं शेवटून ज्याचा जन्म अगोदर उशिरा झाला त्याला प्रायोरिटी इथपर्यंत वेळ यायची. इथपर्यंत वेळ यायची. पण सीईटी सेल त्यात आणखीन पर्सेंटाइल मॅच होतच नाही ना. आता मुद्दा असा आहे, महत्वाचा पॉइंट असा आहे, की आम्ही आता करू काय मग? एकमेव आशा होती, की कोणतरी पेपर लीक करेल, मग मी तो अभ्यास करून जाईन. वाट बघतायत मुलं. नाही सीईटीची एक्झाम जवळ येऊ दे. मग तो कुठले सर आहेत ते मॅरेथॉन लेक्चर घेतील. तेवढं मी निवांत 2 दिवस फक्त बघणार आणि चल बोर्डच्या मी तेच केलं होतं. मुलं म्हणतायत पालकांना. म्हणून पालक मला विचारतायत असे प्रश्न. तर बाळांनो, असं होणार नाहीये. कळकळून सांगतोय तुम्हाला मी. सिरियसली अभ्यास करावा लागेल. बरं आता करतो आम्ही काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. या लेक्चरमध्ये मला काही शिकवायचं नाहीये तुम्हाला. या लेक्चरमध्ये मला काहीही शिकवायचं नाहीये. मी तुम्हाला आणि बोर्डच्या वेळेस पण मी तुम्हाला काही शिकवलं नव्हतं. मी तुम्हाला फक्त क्वेशन्स देत होतो, टार्गेट देत होतो. हे फिनिश करा. कारण माझं म्हणणं आहे, की तुम्ही स्वतःहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुम्ही स्वतःहून ते एनालिसिस करा. स्वतःहून टेस्ट देऊन त्याचा एनालिसिस करा म्हणायचं होतं मला. मग तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईल आणि जो येईल तो तुमचा बेस्ट स्कोर असणार आहे. तुम्ही तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. ओके. बरं आता सांगतो. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. ओके. मी जो फॉर्म्युला लिहिलाय O2 लिहिलेला नाहीये. O3 लिहिलेलं आहे. नाव सांगा. ओझोन. क्वेशन नंबर 2 कलर सांगा. अरे, ओझोनची गंमत सांगू का? सॉलिड स्टेटमध्ये वेगळा कलर आहे. लिक्विड स्टेटमध्ये वेगळा कलर आहे आणि गॅसियसमध्ये वेगळा कलर आहे. येऊ शकतो परीक्षेत. स्ट्रक्चर कुठला आहे सांगा? बेंट स्ट्रक्चर आहे. मग बॉन्ड अँगल सांगा. बॉन्ड लेंथ सांगा. 128 पीएम आहे. बॉन्ड अँगल 117 डिग्री आहे. बरं युजेस सांगा त्याचे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का ओझोन, फॉर्मल चार्ज. मग ओझोन वरती असं बेंट स्ट्रक्चर आहे. ओके. तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. मी काय पटपट सांगत नाही. मग फॉर्मल चार्ज या ऑक्सिजनवर किती, याच्यावर किती, याच्यावर किती. मग फॉर्मल चार्ज म्हणलं की केमिकल बॉन्डिंग. म्हणजे बघा मला ओझोनसाठी एवढं डिटेल करावं लागतंय. अजून ओझोनच्या टिपिकल रिएक्शन्स पण आहेत. ओझोनचं फंक्शन आहे. उंब्रेला काहीतरी दिलंय लक्षात घ्या. ओझोन लेयर काय करतंय तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे आणि आपल्या पोल्युशनमुळे ते ओझोन लेयर डिप्लेशन स्टार्ट झालं हेही तुम्हाला माहिती आहे. अरे म्हणजे मला म्हणायचंय काय माहिती कळालं का तुम्हाला? हे प्रश्न तयार करा. एकमेकांना मुलांच्या मित्रांमध्ये डिस्कस करा. त्यातलं ओझोनतील सांगू शकत नाही. मग सल्फर डायऑक्साइडचं पण स्ट्रक्चर आहे. बरं. स्ट्रक्चर्स किती आहेत याला लिमिट नाही. एवढी स्ट्रक्चर्स आहेत लक्षात घ्या. मग आता अभ्यास करावा लागेल. तर माझ्याकडे एक तुम्हाला सांगतो, क्लिअरली सांगतो बरं का. आता मॅथ्समध्ये माझी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे वेक्टर. माझी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे व्हेक्टर. मला तुम्हाला काय सांगायचं नीट लक्ष द्या. मी सांगतो क्लिअरली. पी-वाय-क्यू सेशन 1, सेशन 2 आणि सेशन 3 ओके, पी-वाय-क्यू सेशन असे
क्रॅश कोर्समध्ये 3 सेशन्स घेतलेत बरं का बाळांनो. आता मला म्हणायचं आहे काय नीट लक्ष द्या. आता बघा, मी काय करतोय, की मी आता जे पुढच्या स्लाइड्स तुम्हाला दाखवतोय. ॲक्चुअली हा व्हिडिओ मी अजून तयार केला नाही. उद्या कदाचित अपलोड करेन. पण ह्याच्यात मला दाखवायचं आहे काय, की मी वेक्टरचे क्वेशन्स असे घेतलेत बरं का. आणि माझ्या लक्षात काय आलंय मला तुम्हाला सांगायचं आहे. हे बघा, एकसारखे 4 क्वेशन्स आहेत. त्याच्यानंतर इथं पण सेम क्वेशन्स रिपीटेड आहेत. सगळ्यात हाईट म्हणजे एकसारखे एवढे क्वेशन्स रिपीटेड आहेत. फक्त इकडं बघा. 2024 11 मे शिफ्ट 1, 4 मेला शिफ्ट 2, 15 मेला शिफ्ट 1, त्याच्यानंतर 16 मेला शिफ्ट 2, 9 मेला अगदी एकसारखेच क्वेश्चन्स आहेत. मग मी हे सेशन्स कंडक्ट करणार आहेत आणि जवळ-जवळ मी नाही म्हटलं तरी ना, एक 20-25 नाही 30च्या आसपास न्यूमेरिकल घेतलेत. पण हे करत असताना माझ्या लक्षात काय आलंय मी तुम्हाला सांगतो. हे करत असताना माझ्या लक्षात काय आलं, की एक वेक्टर सारखा टॉपिक जरी केला आपण, परफेक्ट वेक्टर सारखा टॉपिक केला, 6-7 प्रश्न विचारतायत, 5 तरी आरामात सॉल्व्ह होतील. 10 मार्क झाले इथंच. वेक्टर जमला की लाईन प्लेन जमणारच, जमणार. वेक्टर जमला की लाईन प्लेन येणार. मग त्याचे 3 प्रश्न झाले. ओके. तसं बघितलं 10 प्रश्न झाले. मग तसंच आपण अजून महिनाभर वेळ आहे. मग आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही का? त्याचे 5-6 प्रश्न आहेत. इनडेफिनिट इंटिग्रेशन करू शकतोय आपण. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन करू शकतोय आपण. केलं पाहिजे. मग फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल करू शकतोय आपण. मी क्लिअरली सांगतो, हे करत असताना तुमच्या डेली टेस्ट व्हायला पाहिजेत. तुम्ही टेस्टसाठी कुठलातरी एखादा प्लॅटफॉर्म असेल तो जॉइन करा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही कोर्स आपला पर्चेस केला असेल तर डेली टेस्ट आहेत. छोट्या-छोट्या टेस्ट आहेत 10-10 मार्काच्या. आणि बरं पडतंय रे, कमी वेळेत टेस्ट देऊन होतायत. हां, अभ्यास तर सगळा करावा लागतोय ना. टेस्ट छोटी आहे मान्य करतोय मी. ओके. पण थांबा की एका टॉपिकवर किती प्रश्न विचारायचे? सीईटीत किती येतात? मग उगाच 30-30 प्रश्न विचारले तर उगाचच कॉन्फिडन्स वाढायचा, की अरे हा चांगला स्कोर होतोय 30 पैकी 25-26 होतायत. नाही. बरं आता मेन मुद्दा काय होता आपला? मेन मुद्दा काय होता? की पेपर लीक वगैरे असं काही नाहीये. सीईटीचं सांगतो कुणीही गेस करू शकत नाही. 100% अभ्यास करावा लागणार आहे. कुठलाही टॉपिक ऑप्शनला ठेवता येत नाही. पण जो हायर वेटेज असणारे टॉपिक आहेत. वेटेज आहे बरं का. ते पण फिक्स नाहीये मी आत्ता सांगतो. वेक्टर गेल्या वर्षी प्रत्येक ठिकाणी 5-5, 6-6, 7-7 क्वेशन आले असतील. चान्सेस आहेत. मग कदाचित 3 सुद्धा येतील, 4 सुद्धा येतील. तयारी ठेवा. ऑब्व्हियसली जेव्हा वेक्टरचं वेटेज कमी होईल, कुठल्यातरी टॉपिकचं वाढेल ना वेटेज. ओके. माझा अभ्यास परफेक्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा अभ्यास पुढं आपल्याला उपयोगी पडेल हे डोक्यात ठेवून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. जे वेक्टर करताय ना, ते इंजिनिअरिंगला लागणार आहे. कॉम्प्लेक्स नंबर लागणार आहे. कोनिक सेक्शन 100% लागणार आहे लक्षात घ्या. मग अशा वेळेस निदान फॉर्म्युले तरी त्याच्या लक्षात राहतील एवढं करा. हा सर्कल टॉपिक टफ आहे. पण निदान तुम्हाला सेंटर फाइंड आउट करता आलं पाहिजे, रेडियस फाइंड आउट करता आली पाहिजे. टँजेंटची कंडिशन माहिती पाहिजे, कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणूया आपण. तसा सर्कल हा ना कोनिकचाच पार्ट आहे बरं का लक्षात घ्या. मग सर्कल, पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स ठीक आहे. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर ड्रॉइंग हा सब्जेक्ट जर असेल, ग्राफिक्स आम्ही त्यावेळेस म्हणायचो. एलिप्सच पहिल्यांदा काढायला शिकवतात. पॅराबोलाच पहिल्यांदा काढावा लागतोय. हायपरबोलाच ड्रॉइंगमध्ये आहे. ड्रॉइंगमध्ये आहे लक्षात घ्या, ड्रॉइंगमध्ये. पण काही ठराविक मग प्रॉपर्टीज तरी माहिती पाहिजे ना. म्हणजे व्हर्टायसेस म्हणजे काय? फोकस कुठे आहे? हे माहिती पाहिजे. म्हणजे अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला करायचा आहे हे लक्षात घ्या. मग दिवसभराचा प्लॅन काय सांगा? काय शेड्यूल बनवलंय तुम्ही? किती टॉपिक फिनिश करणार आहात? कमीत कमी 2, 2.5, 3 टॉपिक तर व्हायला पाहिजेत. व्हायलाच पाहिजेत. का नाही होणार? कुठलं काम आहे तुमच्याकडे अभ्यास सोडून? नाहीये. मग रेस्ट घ्या थोडी प्रॉपरमध्ये. अभ्यास चांगला करा. शेड्यूल फॉलो करा. ओके. कुठल्याही चुकीच्या गोष्टीकडे वळू नका तुम्ही. अभ्यास केल्याशिवाय काही होणार नाही. आयुष्यात कष्ट घेतल्याशिवाय काहीही मिळत नाहीये. आता माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय, स्वप्न खूप सगळेजण बघतात, आरामात होईल, मग मी काही नाही करणार, नुसतं निवांत राहणार, पैसा येत राहील. नाही होणार, नाही होणार. मी आणखीन लहान मुलांची स्वप्न आहेत लक्षात लहान मुलांची स्वप्न आहेत. हां, 8वीतल्या मुलाला विचारलं, "काय करणार?" तर म्हणला, "ट्रेडिंग करणार पुढं मार्केटमध्ये. कोर्सेस मी आत्ताच जॉइन करणार आहे. पुढे मी काही शिकणार नाहीये." अरे वाह! नाही. आणि टार्गेट एकच आहे हां. घरी बसून निवांत काही मुलं मला फोटो पण दाखवतात. कोण आहे YouTubeवर त्यानं घरात अशी ती नसते का रे ते झुला असतो बघा त्याचं ह्या झाडाला आणि त्या झाडाला बांधलेला असतो. मग तो बसलाय निवांत लॅपटॉप घेतोय, पॉपकॉर्न खातोय, पेप्सी पितोय आणि मार्केटमध्ये लाखो रुपये कमवतोय. नाही रे, तसं नाही होत. खूप कष्ट घ्यावे लागतात लक्षात घ्या. ह्या आरामात काय मिळणार नाहीये. चला ठीक आहे. मला जो मेसेज द्यायचा तो देऊन झालेला आहे. या व्हिडिओचा हेतू असा नव्हताच, की कुणाला तरी म्हणजे दुखावू वगैरे काय नव्हतं. जी रिॲलिटी आहे ती मुलांना मला सांगायची होती. मग तुमच्या ते लक्षात आलंय? ऑल द बेस्ट.